नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग व ICDS विभागाच्या परीक्षेसाठीचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर चला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, निर्जंतुकीकरण केलेल्या सिरीज किंवा सुया लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनास रिकामी जागा म्हणतात. ऑटोक्लेव्ह, हिमोजिनायझर, सेंट्रिफ्यूज, टॉक्सलेट. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑटोक्लेव्ह. तोंडातील लाळेमध्ये आढळणारे एन्झाईम कोणते? टायलिन, सुक्रेज, लॅक्टेज, इमायलेज. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, टायलिन. तिहेरी प्रतिजन लस कोणत्या रोगासाठी दिली जाते? पोलिओ, टीबी, संक्रामक रोग, डांग्या खोकला. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, डांग्या खोकला. गरोदरपणात उच्च रक्तदाब, सूज आणि लघवीतील प्रथिने बाहेर पडणे याला काय म्हणतात? मधुमेह, गर्भधारणा विषबाधा, 1 व 2 दोन्ही यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गर्भधारणा विषबाधा. प्रथिनांचे स्ट्रक्चरल युनिट आहे फॅटी ऍसिड, अमिनो ऍसिड, जिलेटिन यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे अमिनो ऍसिड. मुलांमध्ये क्रेटिनिझमची कमतरता हे काय दर्शवते? आयोडीनची कमी, लोहची कमी, मॅग्नेशियमची कमी, पोटॅशियमची कमी. तर याचे अचूक उत्तर आहे आयोडीनची कमी. डॉट्सचा उपयोग कोणत्या रोगासाठी करतात? टीबी, मलेरिया, गोवर, कॉलरा. तर याचे अचूक उत्तर आहे टीबी. कावीळ रिकामी जागा द्वारा प्रसारित होतो? हवा, पाणी, स्पर्शाने यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाणी. खालीलपैकी कोणती लस गर्भवती महिलांना दिली जाते? OPV, DPT, टिटनेस, वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, टिटनेस. गरोदरपणात महिलांना आयर्न फॉलिक ऍसिडच्या किती गोळ्या दिल्या जातात? ऑप्शन आहेत 180, 100, 900, 1000. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 180. 2023 पूर्वी 100 गोळ्या दिल्या जात होत्या, आता 180 गोळ्या दिल्या जातात. तर एवढं लक्षात ठेवा. आपल्या शरीराला ऊर्जा पुरवणारे पोषक तत्व कोणते? कार्बोहायड्रेट, फॅट, 1 व 2 दोन्ही यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे 1 व 2 दोन्ही, कार्बोहायड्रेट व फॅट. पोषक द्रव्ये वाढवण्याची रिकामी जागा ही पद्धत आहे. अंकुरण, उकळणे, दळणे, भिजवणे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अंकुरण. निरोगी आणि चांगले पोषण दिलेल्या आईच्या बाळाचे वजन किती असते? किती असेल? 2 किलोग्रॅम, 2.5 किलोग्रॅम, 4.5 किलोग्रॅम, 3.5 किलोग्रॅम. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 3.5 किलोग्रॅम. गरोदर मातेच्या आहारात व्हिटॅमिन के च्या कमतरतेचा धोका काय आहे? कमी वजनाचे बाळ, अर्भकामध्ये रक्तस्राव, श्वासाचा त्रास, ऑक्सिजनची कमी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अर्भकामध्ये रक्तस्राव.
प्रथिनांद्वारे अन्नाद्वारे तयार होणाऱ्या नायट्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यास उत्सर्जित होणाऱ्या प्रमाणाला म्हणतात. तर उत्सर्जित होणाऱ्या प्रमाणाला काय म्हणतात? तर ऑप्शन आहेत नायट्रोजन संतुलन, धनात्मक नायट्रोजन संतुलन, ऋणात्मक नायट्रोजन संतुलन यापैकी नाही. तर याला ऑप्शन क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे, धनात्मक नायट्रोजन संतुलन. कार्बोहायड्रेट्सच्या पचनास मदत करणारी एन्झाईम्स आहेत. तर खालीलपैकी कोणते एन्झाईम हे कार्बोहायड्रेट्सच्या पचनास मदत करणारे एन्झाईम आहे? माल्टेज, सुक्रेज, 1 व 2 दोन्ही यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जे की आहे 1 व 2 दोन्ही. माल्टेज व सुक्रेज दोन्ही. प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे होणारे रोग खालील प्रमाणे कोणते आहेत? मधुमेह, मलेरिया, डेंग्यू, कॉलरा. अचूक उत्तर आहे डेंग्यू. संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी मुख्य उपाय आहे. सकाळी चालणे, उन्हात बसणे, लस घेणे, पौष्टिक आहार घेणे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लस घेणे. थायरॉक्सिन संप्रेरकाच्या निर्मितीमध्ये मुख्य घटक असतो. क्लोरीन, मॅग्नेशियम, आयोडीन, सल्फर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आयोडीन. तर थायरॉक्सिन संप्रेरकाच्या निर्मितीमध्ये आयोडीन हा प्रमुख घटक असतो. रिकामी जागाच्या कमतरतेमुळे गर्भाच्या मेंदूच्या पेशी नष्ट होतात. खनिज, विटॅमिन, प्रोटीन, फॅट. तर याचं अचूक उत्तर आहे विटॅमिन. खालीलपैकी कोणता अनुवांशिक रोग आहे? डांग्या खोकला, हिमोफिलिया, ॲनिमिया, प्लेग. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, हिमोफिलिया. रिकामी जागा हा हिमोग्लोबिनचा आवश्यक घटक आहे. पोटॅशियम, आयोडीन, आयरन, कॅल्शियम. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, आयरन. कुपोषणामुळे होणारे रोग पुढील प्रमाणे आहेत. काशियोरकर, टीबी, टायफॉइड वरीलपैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, काशियोरकर. कार्बोहायड्रेट्सचे मुख्य कार्य आहे. वाढ आणि विकास, ऊर्जा प्रदान करणे, रोगप्रतिकारक क्षमता उत्पन्न करणे यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ऊर्जा प्रदान करणे. प्रौढ महिलांसाठी किती प्रथिने आवश्यक आहेत? 75 ग्राम रोज, 65 ग्राम रोज, 70 ग्राम रोज, 55 ग्राम रोज. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 55 ग्राम. गर्भवती महिलांसाठी किती प्रमाणात लोहाची आवश्यकता आहे? 45 मिलीग्राम दर दिवशी, 45 मिलीग्राम दर दिवशी, 26 मिलीग्राम दर दिवशी, 38 मिलीग्राम. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 38 ग्राम पर डे. हवेद्वारे पसरणारा रोग, कॉलरा, कांजण्या, प्लेग, रिकेट्स. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कांजण्या. कोणत्या रोगाची लस उपलब्ध नाही? डेंग्यू, टीबी, टांग्या खोकला, गोवर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, जे की आहे डेंग्यू. सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? विटॅमिन के, विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, विटॅमिन डी. रोटाव्हायरस लस कोणत्या रोगापासून प्रतिबंधित करते? कॉलरा, अतिसार, त्वचारोग यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अतिसार. तर विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.